थांबा थांबा थांबा, असं नाही, पहिल्यापासून बघा, तुम्हाला दाखवतो आता, एकच मिनिट. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. आणि मी आलो गावाकडे. आज गावाकडे आल्यानंतर आमचा पहिला कार्यक्रम हा असतो. गावाकडची पद्धत आहे एकदम असं वगैरे. पहिल्यापासून त्या पद्धतीने चालू करतो. आता बघा कसं चालू आहे, बघत राहा, तुम्हाला दाखवतो गावाकडची काय करतो. बाबू गुलाबी पिवळा, गुलाबी 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 बाब्या गुलाबी बाब्या घ्या, चेन्नई घ्या, मुंबई घ्या. आपले आता, आणि आता ह्यांची सगळी फाटकाफटकी होणार आहे. बॅटिंग बॅटिंग आमची, आणि आमचा प्लेअर आमचा विरोधक आहे. विरोधक चिडत आहेत आणि असंच असतं आमच्याकडे, चिडाचिडी होणार आहे. आता तू हारणार आहे, तो संपला विषय. फकाट कंपनी पूर्ण मागवलेला एक सुप्रसिद्ध खेळाडू अनिकेत बेडकुते बोल्ड होण्याची शक्यता दाट आहे. आमचा ट्राय आहेत. आमच्या प्लेअरला बॉल दिसत नाहीये, आणि गावाकडच्या पद्धतीचा स्टंप, याच्यातनं जर बॉल गेला तर आउट, बॉल नाही गेला तर नॉट आउट. पुण्यावरून सॉरी मुंबईवरून मागवलेला हा खास प्लेअर आहे धर्मवीर राऊत. आणि तिकडे आमचा बंधुराज बॉलिंग करताना अतुल मोगल 6 ओव्हर म्हणत आहेत. काका अंपायर आहेत. आमच्या बंधुराजला बॉल सापडा नाही, काय करणार आता. नाचता येईना अंगण वाकडायचं म्हणतात, तसं बाब्याचं काम झालंय. भाऊचा पहिलाच बॉल डायरेक्ट स्टंपच्या आतमधून. अतुल भाऊ जसप्रीत बुमराचा चुलत भाऊ निघलाय तो, तर आता सुट्टी नाही त्याच्याकडे. पण प्लेअर आउट असताना पण गावाकडे देत नाहीत, ही गावाकडची खास कला आहे. इथं रिव्ह्यूचा सिस्टीम नसल्यामुळं आमचा बाबूराव वाचलाय. अतुल भाऊ बोंबलत होता पण त्याला काही दिसलं नाही, त्याच्यामुळे अतुल भाऊ निराश होऊन परत बॉलिंगला चालू झाले. अतुल भाऊ चक्क खतरनाक बॉलिंग करत आहेत. 140-150चा स्पीड आहे अतुल भाऊचा. अतुल भाऊला वाटतंय तिकडंच पाठवा आता वर्ल्ड कपला, पाकिस्तानसोबत तरी जोराचं कौशल्य दाखवेल. तिकडे रन आहे का? महेंद्रसिंग धोनीचा एक चाहता मंगलसिंह बेडकुते बारिशहून मागवलं, पण काय नाही, सबसेल फेल गेलाय. सर्वांचा लाडका अनिकेत पिटून उठला आणि दुसऱ्याच बॉलला त्यानं षटकार मारत आपली पकड मजबूत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि समोरच्या टीमचा धुव्वा उडवला. त्यानंतरच आपले सर्वांचे लाडके बाबूराव आलेले आहेत. आला बाबूरावचा मी जयघोष करत होतो, पण काय, बाबूराव आला आणि माती खाऊन गेला. पहिल्याच बॉलला कॅच आउट. आलेल्या संधीचं सोनं करण्यासाठी मी पहिला षटकार मारला. शेवटच्या बॉलला 6 मारून मी संघासाठी 6 रन वाढवून दिले. आमचा प्रसिद्ध हार्दिक पांड्याचा चुलत भाऊ बाळा पांड्या, शॉट आहे, फकाट 6 आहे. आणखी बडव धुरळा उडव, काय खरं ना. आज पांड्याचा भाऊ प्लेअर वर्ल्ड कपला नेला तर तिथं झोपत्यानं. काय आहे का ही बघा, काय प्लेअर आहे का काय. हार्दिक पांड्याचा चुलत भाऊ बाळा पांड्या गेला चौका परत. हा सुट्टी नाही, फक्त चौका आणि 6. आम्ही दुसरं काही मारत नाही. ही कॅप्टन मेलाय आज, काय करणार. तिकडे तो एक गडी तर झोपला आता. काय जिथं कमी तिथं आम्ही म्हणत सोमा शेटचं आगमन इकडं पण झालं. फिल्डिंग करायचं सोडून सोमा वर टांगड्या करून पडलेले आहेत तिकडे. त्या झिम्बाब्वेच्या टीमला सुद्धा नाव ठेवण्यात काय अर्थ नाही, कारण आमचे प्लेअर ह्याच्यापेक्षा पण 3rd लेवलचे आहेत. एक तर बॉल सापडत नाही, बॉल सापडला तर 2 जण बॉलला पकडायच्या आवडत. युजी चहलचा भाऊ गुरुवेंद्र चहल, बघू शकता त्याला, गुरुवेंद्र चहल तसंच दिसतंय कोणतरी. बार्शीचा लाडका आलाय हाणामारी करून. एका ओव्हरमध्ये 20-25 रन दिल्याचे. काम करताना एक्सरसाइज करतात. आता बॉलिंग करायची, अरे दगडानं बॉलिंग नाही करायची, आपल्याला बॉलनी बॉलिंग करायची. एका जागेवर फिल्डिंग करतात प्लेअर. असे प्लेअर तुम्हाला कुठे भेटणार आहेत, फक्त वरकुट्यात भेटतात करमाळा तालुक्यात. हो, आणि एक प्लेअर काटाकोपाट्यात ना प्लेअर आमचं बॉलाचं बॉल हुडकण्यासाठी प्लेअर अक्षरशः
ओढे नाले शोधत आहेत. काय करणार, पर्याय नाही काय. बॅटिंग साठी मरायला लागलाय. तू बारशिवून आणलाय त्याला, मरायला लागलाय नुसता, जीव चाललाय त्याचा. LBW असतो पण जाऊ दे, आता गावाकडे काय तसं नसतं. गुरवेंद्र चहल, युजेंद्र चहलचा भाऊ, चलत भाऊ. हाणामारी करा, इकडे काय येऊ नका, तुमच्या तिकडे काशी करा. काय यांना काय सुद्धा येत नाही. नाचतोय, बॉलिंग करतो का नाचा आलाय. काय नाव आहे गुरवेंद्र चहल. अरे काय ते ह्याला हाना पहिलं तुम्ही धरून. प्लेअरला बॉल गावत नाही तर काय लय खेळ अवघड आहे आमच्या प्लेअरचं. ते आज हाणणार नाही आमचा प्लेअर. बार्शीवरून आणलेला खेळाडू त्याचं कौशल्य दाखवून आता घराकडे जायची वेळ झालेला आहे. तसं तर आम्ही मॅच हरलेलो आहोत. गावाकडे आल्यानंतर हेच एक आनंदाचं कारण असते. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. कुठं काय करा, हाणामारी करा ह्याला.